पिंपरी चिंचवड रहिवासी और वढ़ाट समाज के बंधु युवा फिल्म निर्माता अरविंद भोसले द्वारा निर्मित अवकारिका इस मराठी फिल्म का ग्रैंड प्रीमियर हाल ही में अंधेरी के सिनेपोलिस थिएटर में सफलतापूर्वक संपन्न हुआ। इस फिल्म के ग्रैंड प्रीमियर में शिवसेना के उपनेता विजय चौगुले भी शामिल हुए और फिल्म के निर्माता निर्देशक सह पूरी टीम को शुभकामनाएं दी। जहां इस दौरान फिल्म के निर्देशक सीए अरविंद भोसले, अभिनेता विराट मडके, रोहित पवार, राहुल फलटनकर, पिया कौसुमकर सहित पूरी कास्ट मौजूद थी। स्वच्छता दूतों पर आधारित अवकारिका एक ऐसी फिल्म है जो स्वच्छता कर्मचारियों की व्यथा को सामने रख उनकी संघर्षमय जीवन शैली के विविध पहलुओं की वास्तवता को दर्शाती है और आगामी 1 अगस्त को अवकारिका सिनेमाघरों में रिलीज होगी। फिल्म के प्रीमियर को शानदार बताते हुए विजय चौगुले ने यह विश्वास जताया कि अवकारिका सुपरहिट होगी और बॉक्स ऑफिस पर अच्छा प्रदर्शन भी करेगी। अवकारिका माझे बंधू भोसले आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून हा प्रोडक्शन हाऊस आणि त्यातून चांगला मराठी पिक्चर देण्याचा संकल्प। खरं पाहिलं तर या मराठी पिक्चर बनवणं एक जोखीम घेऊन पिक्चर बनवायला लागतं। काही गोष्टीचे काही वेगवेगळे प्रॉब्लेम्स असतात। आमच्यासारखे आम्ही लोक त्या बाबतीत थिएटर उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत असतो, पण कुठली गोष्ट करत असताना एक जिद्द मनामध्ये लागते आणि ती जिद्द मनामध्ये घेतल्यानंतर जिद्द आणि आवड, माणसाला जिद्द असली तरी आवड ही असायला लागते आणि आवड ही प्रत्येकाची वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये असते। आज भोसले आणि त्याचे सहकारी आमचे सीए असताना सुद्धा हा प्रोडक्शन आणि चित्रपट याकडे वळून म्हणजे सर्व एक चांगली टीम तयार करून त्यांनी हा चांगला पिक्चर बनवलेला आहे। मला वाटतं मी सकाळी पण ते माझ्याकडे आले होते, घरी आम्ही बसून चर्चा केली। त्या माध्यमातून मला एक समजलं की हा पिक्चर नाही, हा एक लोकसंदेश देणारा हा वेगळा हा चित्रपट आहे। आणि आम्ही कधी मी पण कॉर्पोरेशनमध्ये काम करतो। मी तर सिडको सारख्या नवी मुंबई महानगरपालिकेसारख्या MMRDA सारख्या ह्याच्या कॉर्पोरेशनमध्ये मी ज्यावेळेस कामं केले आणि नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये मी ज्यावेळेस काम केले त्यावेळेस जे सफाई कामगार असतात त्यांचं काय दुःख असतं, काय सुख असतं ते आम्ही प्रत्यक्ष डोळ्यांनी बघतो। त्यांच्यावर न्याय आणि अन्याय किती होतो ते पण पार्ट याच्यामध्ये दाखवलंय। म्हणजे एक प्रकारचं ह्या पिक्चरमध्ये मी तर आता पाहायला तर बघणारच आहे, पण एक प्रकारे त्यांच्यावर होणारा त्रास, त्यांच्यावर होणारा अन्याय आणि सर्वसामान्य जनतेने कशा पद्धतीने राहायला पाहिजे, किती स्वच्छता पाळायला पाहिजे ह्याच्याकडे दिलेला लक्ष, म्हणजे ह्या दोन्ही गोष्टी दुर्लक्ष करून चालणार नाही। हे सर्वसामान्य जनतेला आणि एक वेगळ्या प्रशासकीय लोकांना सुद्धा ह्या गोष्टी ध्यानात यायला पाहिजे अशा दृष्टिकोनातून हा पिक्चर बनवण्यात आलेला आहे, हा चित्रपट बनवण्यात आलेला आहे। माझ्या शुभेच्छा आहेत या चित्रपटाला। मला वाटतं आता आज इथं आहे, 1-2 तारखेला माझ्या इथं पण मी सर्व साफसफाई कामगारांना घेऊन हा चित्रपट त्यांना दाखवणार आहे। सफाई कामगार त्याच्याबरोबर प्रशासकीय माणसं सुद्धा मी त्यांच्याबरोबर तिथे त्या ठिकाणी ठेवणार आहे, उपलब्ध ठेवणार आहे, म्हणजे गोष्ट समजली पाहिजे आणि खरोखरच एक वेगळी भरारी घेण्याचा हा प्रयत्न आहे। आणि मला वाटतं ज्या पद्धतीने बनवलं गेलं, मी तर ट्रेजर बघितले आणि त्याच्या मला वाटतं हा पिक्चर 7 समुद्रापलीकडे जावा अशी मी अपेक्षा ठेवतो आणि अवकारिका यांना शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। ब्युरो रिपोर्ट EW नेटवर्क।